नमस्कार. पब्लिक व्हॉईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अल्ट्राटेक सिमेंट व असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स प्रॅक्टिसिंग तर्फे पर्यावरण संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अनिता बोर्डे उपस्थित होत्या. तर कार्यक्रमास प्रशांत गाडगीळ, विजय संकलेचा, बाळकृष्ण कुलकर्णी, विजय चव्हाण, हरीश देशपांडे, जसवंत सिंग सोदी, प्रमोद सावंत, राजन डागा व गोपाळ बुचडा यांची उपस्थिती होती. मी प्रशांत गाडगीळ, असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स प्रॅक्टिसिंग छत्रपती संभाजीनगर याचा प्रेसिडेंट. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आज या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्याबरोबर आपण एक जॉईंट इव्हेंट इथे घेत आहोत पर्यावरण दिनानिमित्त. आणि आज आपल्या चीफ गेस्ट ज्या मिळालेल्या आहेत त्या अनिता बोराडे मॅडम आहेत, ज्यांचा ग्रीन बिल्डिंग या विषयावरती अतिशय प्रचंड अभ्यास आहे आणि त्या ग्रीन बिल्डिंगमध्ये कन्सल्टन्सीसुद्धा देतात. सर, या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जसं आपण पाहतो की आम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहोत. कन्स्ट्रक्शन करताना ज्या काही पर्यावरणाला त्रास होणाऱ्या गोष्टी असतील तर त्या कशा टाळाव्यात, कशा त्या कमी करता येतील. आणि जसं प्रत्येक पर्यावरण दिनाच्या दिवशी आपण एक थीम घेतलेली असते. यावर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त प्लॅस्टिकचं जे पोल्युशन आहे तर ते कमी कसं करावं याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे सगळ्यांनी, ही आपली यावर्षीची थीम आहे. तर त्याच्याच अनुषंगाने आम्ही आज मॅडमला इथे बोलवलं आहे की कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये असल्यामुळे आम्ही सगळे जे काही कन्स्ट्रक्शन्स करतो तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर कसा कमी करता येईल किंवा बिल्डिंग ही आपल्या पर्यावरणपूरक कशी जास्तीत जास्त करता येईल याच्याकरता आपल्या औरंगाबादच्या या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये अजून 2 गोष्टी चांगल्या शिकता याव्यात म्हणून आम्ही हा कार्यक्रम आज इथे आयोजित केला. मी डॉक्टर अनिता बोराडे. मी सनराईज ग्रीन सर्व्हिसेस याची फाउंडर आणि CEO आहे. आणि सध्या मी ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्सी याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रॅक्टिस करते. सर्टिफिकेशनमध्ये लोकांना हेल्प करते. आणि पर्यावरणपूरक बांधकाम किंवा बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत याच्याने आपण पर्यावरणाचा कसा सांभाळ करू शकतो या बाबतीमध्ये मी कायम प्रबोधन करण्यास उत्सुक असते आणि तोच माझा कायम प्रयत्न असतो. आजही इथे मी पर्यावरणपूरक बांधकाम कसं असावं, कारण जे काही CO2 एमिशन होत आहे, कार्बन डायऑक्साईड जो एमिशन वाढलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं जे जागतिक तापमान वाढतं आहे ते तापमानच कंट्रोल करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या हातभार लावत आहेत वाढण्यासाठी त्याच्यात कन्स्ट्रक्शन सेक्टरचा 40% वाटा आहे. आणि म्हणून आता ही काळाची गरज आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा कार्बन इमिशन आपल्याला कसं कमी करता येईल याच्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. खूप साध्या गोष्टी आहेत आणि त्या करताना आपण आपली जी पंचमहाभूतं आहेत, जल, अग्नी, पृथ्वी, आकाश आणि वायू, याचा जी आपली ऑलरेडी भारतीय संस्कृतीमध्ये वापर केला जायचा तोच आपण नव्याने परत जुन्याशी जोडत त्याचा सांगड कशी घालायची याच्यावरती लोकांनाही अवेअर व्हावं, त्यांनाही या गोष्टी कळाव्या. ही साध्या गोष्टी, खूप मोठी टेक्नॉलॉजी नाही आहे ती, पण छोट्या गोष्टी बदलूनसुद्धा किंवा चेंज करून ॲडॉप्ट करून जर आपण गोष्टी पर्यावरणाला जर पूरक बांधकाम करू शकत असेल तर त्याच्या रिलेटेड जे काही प्रबोधन असेल तर लोकांना त्याची माहिती मिळावी आणि सोप्या गोष्टी किती सोप्या आहेत हे कळावं यासाठीचा आजचा हा प्रकल्प आहे. आणि तो प्रकल्प ते जे उद्देश अल्ट्राटेक आणि ACC संभाजीनगर यांनी जो घातला आहे याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या वतीने सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पर्यावरणासाठी तुम्ही महाराष्ट्रभर फिरता, दौरे करता, जनजागृती करता, काय अनुभव आला आहे तुम्हाला? नाही, याच्यात अनुभव माझा एक असा आहे की गोष्टी सोप्या आहेत, फक्त लोकांना माहीत नाही. चुकीच्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत जेव्हा पोचतात तेव्हा लोकांचा त्याला विरोध वाटतो. तर गोष्टी ॲक्च्युली त्या सरळ कशा आहेत किंवा योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणं जास्त महत्त्वाचं असतं. याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे आपली भारतीय संस्कृतीत आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, ही जीवसृष्टी सर्वांची आहे आणि त्याला सगळ्यांचा त्याच्यावर सारखाच अधिकार आहे प्रत्येक गोष्टीवरती. तो आपल्याला कळला पाहिजे आणि तो योग्यरीत्या जर प्रत्येकापर्यंत पोचला तर मला वाटतं तो जो काही लोकांमध्ये त्याच्याबद्दल ती न्यूनगंड आहे तो निघून. बांधकामामुळे अनेक झाडं तोडले जातात, पक्ष्यांचे घरटी संपले जाते,
तर त्याबाबत काय सांगतात? आता कसं आहे, प्रगती करायची म्हणजे आपण प्रगती नाही थांबवू शकत. प्रगती तर करायचीच आहे, पण प्रगती करताना तुम्ही जे नुकसान हानिकारक गोष्टी करताय ना, ह्याला परत तुम्ही रिहॅबिटेट केलं पाहिजे. म्हणजे जर 5 झाडं आता तुम्ही इथे बांधायचं असेल, तिथं जर झाडं तोडली तर जेव्हा झाडं तोडून बांधकाम थांबवण्यापेक्षा ती झाडं परत लावणं आणि त्यांची काळजी घेणं. ती झाडं लावताना ही काळजी घ्यायची की ज्या पक्ष्यांसाठी ती झाडं होती तशाच योग्य म्हणजे लोकल पद्धतीची झाडं असतील, त्या वातावरणात रुजणारी झाडं असतील, ज्या झाडांना कमी पाण्यात वाढणार अशी झाडं असतील, ज्या झाडांना फळं फुलं येतात, जी माणूस खात नाही पण पक्ष्यांना पाहिजे असतात, अशा झाडांची जर आपण पुनर्लागवड जर केली तर कदाचित ते शक्य होऊ शकतं. असं नाही की झाडं तोडायचीच नाही आहे, पण तोडली फक्त गरजेपुरती सोडावी आणि तोडली तर तिचं परत पुनर्संगोपन करणं गरजेचं आहे. नमस्कार, मी बाळकृष्ण कुलकर्णी, रिजनल टेक्निकल हेड अल्ट्राटेक सिमेंट, खानदेश आणि मराठवाडा. आज विश्व पर्यावरण दिवस आहे आणि समस्त संभाजीनगर वासियांना आज विश्व पर्यावरण दिवसाच्या जे त्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस जो आहे तो संभाजीनगर वासियांसाठी खूप जो आहे तो मानाचा दिवस म्हणता येईल, कारण आज अशा प्रकारचा हा भारतातला पहिला कार्यक्रम जो आहे तर तो ACEPच्या माध्यमातून जो आहे तो आज इथं संभाजीनगरमध्ये जो आहे तो होतो आहे, की ज्याच्यामध्ये पर्यावरणपूरक बांधकामांची जी आहे तर ती योजना कशी करायची, बांधकाम जे आहे ते कसं करायचं. आणि ह्याच्यामध्ये आज 3 ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन जे आहेत की ज्याच्यामध्ये संभाजीनगरमधलेच आपले सुपुत्र आहेत की ज्यांनी ह्या ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनसाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते केलेलं आहे. आणि ते 3 बंगले जे आहेत ते संभाजीनगरमध्ये त्यांचं आता बांधकाम जे आहे ते चालू झालेलं आहे, तर त्यांचाही सत्कार आपण जो आहे तिथे ठेवतो आहे. ACEP एक ऑनलाईन मॅगझिन पण जे आहे की ज्याच्यामध्ये आज सस्टेनेबिलिटी, शाश्वत बांधकाम ह्या संदर्भातलं एक मॅगझिनही जे आहे ते रिलीज करते आहे. आणि ह्या सगळ्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे आहे ते डॉक्टर अनिता बोराडे मॅडम ह्या ज्या ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत पूर्ण देशभरामध्ये, त्यांचं मार्गदर्शन आज इथं मिळणार आहे. तर संभाजीनगरवासियांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन की 3 प्रोजेक्ट जे आहेत तर त्यांनी आज जे ते रजिस्टर जे आहे ते केलेले आहे. सामाजिक दायित्व म्हणून तुम्ही हे कार्यक्रम सुरू करता, तो महाराष्ट्रातला कितवा कार्यक्रम याच्यापूर्वी झालेले? अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम जो आहे तर तो आज इथं संपन्न जो आहे तो होतो आहे. आणि सामाजिक बांधिलकी या नात्यानं प्रत्येक वेळी अल्ट्राटेक सिमेंट जे आहे ते पुढं राहिलेलं आहे. आणि ज्यामध्ये ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन हा जो काही एक महत्त्वाचा टप्पा आहे, तर ह्याच्यासाठी सर्वसामान्य जो काही घर बांधणारा जो काही ग्राहक आहे तर याला ह्या सगळ्या त्याच्या जे काही सर्व्हिसेस आहेत ह्याच्याबद्दलची संकल्पना, त्याच्याबद्दलचं नियोजन आणि प्रत्यक्षात घर बांधताना जे आहे तर त्याला लागणारी मदत ही पूर्णतः मोफत जी आहे ती अल्ट्राटेक सिमेंटकडनं जी आहे ती दिली जाते. आणि ह्याच्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट पूर्ण भारतभरामध्ये जे आहे ते काम करतं आहे. सांगण्याचा हा अत्यंत आनंद होतो आहे की आज भारतामध्ये महाराष्ट्र जे आहे ते ह्या ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनमध्ये जे आहे ते आघाडीवरती आहे. आणि जवळपास 100पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन जे आहे हे आज भारतामध्ये महाराष्ट्रामधून जे ते झालेले आहेत. आपण उल्लेख जो आहे तो संभाजीनगर महानगरपालिकेचा जो आहे तो दिलेला, तर प्रत्येक महानगरपालिका जी आहे ती वसुंधरा दिन जे आहे ते साजरा करत असते. आणि महापालिकेबरोबर जे आहे ते आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे ते खूप क्लोजली जे आहे ते काम करतो. याच्यामध्ये एकच फक्त ॲड करायचं. नमस्कार. सर्वप्रथम संभाजीनगरवासियांना विश्व पर्यावरण दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या प्रसंगी मी असं म्हणेल की एक मानाचा तुरा आपल्या शहराच्या मध्ये रोवला जातो की विश्वाची असं म्हणतात की संभाजीनगरला नवीन नवीन रूप देण्याचं, प्रगती करण्यामध्ये ज्या इंजिनियर्स आर्किटेक्टची भर असते, तर त्यामध्ये ते सर्वजण एका अशा दिशेने पण विचार करतात की पृथ्वीचा किंवा वसुंधरेचा ऱ्हास पण झाला नाही पाहिजे नैसर्गिक गोष्टीचा. ते विचारसरणी असणारे असं म्हणतात की ही खूप उच्च प्रतीची विचारसरणी असलेली आमची असोसिएशन आहे. शहरामध्ये इंजिनियर सर्व काम करतात. म्हणून मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. नमस्कार, मी हरी देशपांडे, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये ॲज अ डायरेक्ट एक्सचेंज म्हणून काम करतो, औरंगाबाद आणि जालना डिस्ट्रिक्टचं. वसुंधरा दिनानिमित्त सर्व संभाजीनगर वासियांना अल्ट्राटेक सिमेंटतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि आपण थोड्या वेळापूर्वी सगळ्यांनी बघितलं आणि ऐकलं पडेल की अल्ट्राटेक की पर्यावरण गोष्टींसाठी प्रोत्साहन देण्यासाठी, त्याचप्रकारे आम्ही IGBC खूप सहभाग आहे. तुम्ही सर्वांनी जे सपोर्ट केलेला आहे आम्हाला तो खरंच स्तुत्य आहे. तर एवढं सांगून मी सर्वांना परत एकदा तुमचं
स्वागत करतो. या सगळ्या चांगल्या उपक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी जो दळणवळणीने जो सहभाग नोंदवला आहे, खरंच हा आमचं आत्मविश्वास वाढवणार आहे. त्याचबरोबर सर्वात म्हणजे माझे शब्द आणखी एकदा दोन शब्द बोलून की सूर्य उगवतो त्यावेळेस दिवस सुरुवात होते, सूर्य उगवतो त्यावेळेस दिवसाची सुरुवात होते, पण एक झाड उगवते ते चांगल्या दिवसाची सुरुवात होते. या संकल्पनेवर मी असं म्हणेल की मी पुढचं संभाषण